मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला बालेकिल्ला कायम राखत सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत विजय मिळवला आहे। नंदुरबारमध्ये सत्तांतर झालंय तर धुळ्यामध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे। नंदुरबारमध्ये काँग्रेसला 29 जागा, राष्ट्रवादीला 25 जागा तर भाजपाला एकच जागा मिळाली आहे। मात्र राष्ट्रवादीला मागे सरत काँग्रेसची सरशी झाली आहे। गावितांचे बंधू प्रकाश गावित यांच्यासह मोठा गाजावाजा करून राष्ट्रवादी दाखल झालेल्या पी.के. अण्णा पाटलांच्या सुनेचाही या निवडणुकीत पराभव झालाय। नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र गेल्या काही वर्षापासून गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न करत होती, त्यामुळे गावितांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पी.के. अण्णा पाटील यांनी जाहीर प्रवेश केला होता। मात्र तरीही राष्ट्रवादीला 7 जागांवर पराभव मानावा लागला आहे। तर दुसरीकडे धुळे जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली आहे। धुळ्याच्या 56 जागांपैकी काँग्रेसला 30, भाजपाला 13, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 2 तर अपक्षांना 4 जागा मिळाल्या आहेत। मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या। दिल्लीत विधानसभेसाठी 4 डिसेंबरला मतदार होणार आहे आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे। या ठिकाणी काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। आम आदमी पार्टी विजय मिळवण्याची अपेक्षा करते, पण त्यांचं हे दिवास्वप्न असल्याची टीका भाजपाने केली आहे। दिल्लीत गेली अनेक वर्ष काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत होती, पण यावेळी दिल्लीत तिरंगी लढत रंगतीये। आम आदमी पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनात आघाडीची भूमिका बजावणारे अरविंद केजरीवाल यांचा राजकीय नेते म्हणून आता उदय झालाय। गेल्या वर्षभरात आम आदमी पक्षानं शहरी मध्यमवर्गीय, तरुण आणि काँग्रेसचा मतदार असलेल्या झोपडपट्ट्यांमध्येही दमदार शिरकाव केलाय। एकूणच आम आदमी पक्षामुळे दिल्लीतही निवडणूक अधिकच रंजक झाली आहे। मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवपदी जे.एस. सहारिया यांची शनिवारी निवड करण्यात आली। जयंतकुमार बंथिया यांच्यानंतर माजी शालेय शिक्षण व क्रीडाचे अतिरिक्त मुख्य सचिव जे.एस. सहारिया हे महाराष्ट्र शासनाची मुख्य सचिव पदाची धुरा सांभाळणार आहे। त्यांच्या व्यतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन व अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे या पदाकरिता प्रमुख स्पर्धक होते, पण सहारिया यांनी सामान्य माणसांच्या समस्येचे निराकरणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले। त्यांचे गरजा महाराष्ट्र न्यूजचे चेअरमन अनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी, जल, अर्थ, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल, वन व पुनर्वसन अशी अनेक खाती त्यांनी आपल्या कारकिर्दीत सांभाळली आहेत। मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथील देशी दारू चिल्लर विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी ग्रामसभा घेतली होती। सोमवारी शेकडो महिलांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून दारू दुकान बंद करण्याची मागणी केली। जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांचेही लक्ष वेधले। अखेरीस जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी राज्य उत्पादन शुल्काकडे चिचखेडा येथील देशी दारू दुकान बंद करण्याचे आदेश दिले। ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे जयस्वाल यांचे चिल्लर देशी दारू विक्रीचे दुकान आहे। या दुकानातून गडचिरोली व परिसरातील गावात अवैधरित्या दारूची तस्करी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि श्रमिक एल्गारने केला आहे। गावातही दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून शालेय मुलेही दारूच्या आहारी जात असल्याने येथील महिलांनी श्रमिक एल्गारच्या माध्यमातून दारूचे दुकान बंद करण्यासाठी पुढाकार घेतला, परंतु 10 दिवसाचा कालावधी लोटूनही दारू दुकान बंद न केल्याने चिचखेडा येथील शेकडो महिला ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात पोहोचल्या। कार्यालयात महिलांचा जमाव दिसताच जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी तत्काळ जयस्वाल यांचे दुकान बंद करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क यांना दिले। आजच दुकान बंद करा अशी मागणी दारूबंदी विभागाकडे करीत महिलांनी कार्यालयातच घोषणाबाजी केली। दारू दुकान बंदचे आदेश धडकताच गावातील महिलांनी आनंद व्यक्त केला आहे। एकूण जे महिला मतदार आहेत त्यापैकी जवळजवळ 80% बाया उपस्थित राहून सर्वांनी एक मताने दारू दुकान बंद करण्याचा तिथे ठराव मांडला। एकही बाईने हात वर नाही केला की दारू दुकान सुरू राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आज
म्हणजे त्यानंतर 1 तारखेला ऑर्डर झाली कलेक्टर साहेबांची की आता जे आज महिलांनी हातात आपलं हे घेतलेलं आहे ऑर्डर, आणि आज त्याचे प्रत महिलांना इथे एक्साईज सुपरिंटेंडंट मनपिया साहेबांनी दिलेलं आहे. त्यांनी आज ऑर्डर घेऊन आणि ते इन्स्पेक्टर मोरे म्हणून आहेत त्यांना ते पाठवणार आहेत आणि त्या दुकानाला सील ठोकणार आहेत. तर हे अतिशय एक मोठं काम महिलांनी केलेलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.